नवाब मलिक जे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत, त्या नवाब मलिक यांच्या अडचणी सातत्याने वाढ होतीये। नवाब मलिक यांना आज कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ केलेली आहे। 4 एप्रिल पर्यंत नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान त्यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरायला मुभा देण्यात आली आहे। पाठीचा त्रास असल्याने त्यांना ही मुभा देण्यात आली आहे। ईडीने दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती। नवाब मलिक यांच्यावर हसीना पारकरच्या मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। 300 कोटींची जमीन केवळ 55 लाखांना खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे। या संपूर्ण व्यवहारात मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे। यासोबत मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा सुद्धा गंभीर आरोप आहे। नवाब मलिक साहब की एप्लीकेशन को कोर्ट ने मान्यता दी है और उनकी विनती अनुसार ऑर्डर हो गया है। साथ ही में और एक एप्लीकेशन जो पेंडिंग था कि मुझे घर के खाने की व्यवस्था की जाए। नवाब मलिक साहब की बढ़ती उम्र के कारण उनको कुछ बीमारियां है, इसीलिए वो एप्लीकेशन जब तक जेल प्रशासन की तरफ से और हॉस्पिटल की तरफ से कोई वहाँ से नहीं आता तब तक पेंडिंग रखा गया है। दरमियान उनका इंट्रीम एप्लीकेशन या इंट्रीम ऑर्डर उस पर की गई है और उनको घर का खाना देने का भी अनुमति कोर्ट ने दे दी है। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबद्दलची सुनावणी आता बुधवारी होणार आहे। दरेकरांच्या जामिनावरची सुनावणी बुधवारी होणार असल्याने तोपर्यंत त्यांना दिलासा मिळालेला आहे, तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश आहे। त्यामुळे त्यांचा जो आधीचा दिलासा होता तो कायम असणार आहे। मजूर प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या विरोधात प्रवीण दरेकर हे न्यायालयात गेलेले आहेत। सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला होता, पण त्याची अंतिम सुनावणी ही जी बुधवारी होणार आहे, त्यामुळे बुधवारी त्यांच्या जामिनाच्या बद्दलचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे।